WH1 plus your, WH1 plus your, whatever, whenever, whoever, whichever, however, सिंथेटिक वर्ड्स जे की आपल्या डेली रुटीन मध्ये बोलण्या चालण्यामध्ये येतात. तर मित्रांनो, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल यश वाय माय जिगर का सर. या चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत आहे. चॅनलमध्ये फर्स्ट टाइम विजिट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून घंटी वाजवा. आज आपण शिकणार आहोत WH वर्ड प्लस युअर. त्याचे आपल्या डेली रुटीन मध्ये बोलण्या चालण्यामध्ये हे सेंटेन्स येतातच, हे वर्ड येतातच. यांना इम्फेटिक वर्ड असे म्हणतात. इम्फेटिक वर्ड असे म्हणतात. इम्फेटिक वर्ड आहे, इम्फेटिक नाउन आहे, इम्फेटिक वर्ब आहे, ते वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातला आपण इम्फेटिक वर्ड घेत आहोत. इम्फेटिक वर्ड म्हणजे काय? इम्फेटिक वर्ड म्हणजे काय? इम्फेटिक वर्ड म्हणजे त्याला म्हणतात ज्या गोष्टीला आपण जोर देऊन बोलतो, म्हणजे जोरदार शब्दांना इम्फेटिक वर्ड असे म्हणतात. जो आपण जोर देऊन बोलतो ना त्याला इम्फेटिक वर्ड म्हणतात. जसे की फॉर एक्झाम्पल व्हॉट एव्हर म्हणजे काय होते, जे काही, जेवढे पण, कितीही, सर्व काही. जे काही तुला करायचं आहे ना ते चांगला कर. जे काही जोर देतो, तुला जेव्हा कधी भेटायचं आहे तू मला भेटू शकतेस. जेव्हा कधी तुला भेटायचं आहे तेव्हा तू आरामात भेटू शकतेस. हे जोर देऊन बोलत आहोत आपण. इम्पेटिक वर्ड पण आहे, ते व्हिडिओ लेक्चर आपण नंतर घेऊ. ते म्हणजे डू डज डीड. मी वाचतो तर सही, मी वाचतो तरी यार, मी लिहितो तरी, मी जोर देऊन बोलत आहोत. इम्पेटिक वर्ड झाले हे इम्पेटिक वर्ड आहेत. जसे फॉर एक्झाम्पल व्हॉट एव्हर, वेन एव्हर, वेअर एव्हर, हू एव्हर, विच एव्हर, हाऊ एव्हर. यांचे WH वर्ड सोबत इवर लागला असता त्याचा एक वेगळा अर्थ तयार होतो. काय होतोय त्याचा वेगळा अर्थ. व्हॉट म्हणजे काय? व्हॉट म्हणजे काय? व्हॉट म्हणजे काय आणि त्या व्हॉट सोबत हा WH वर्ड आहे. व्हॉट सोबत इवर लागला. व्हॉट सोबत इवर लागल्यानंतर काय झाला, त्याचा अर्थ बदलला. व्हॉट म्हणजे काय होते, पण व्हॉट एव्हर म्हटलं म्हणजे जे काही, जेवढे पण, कितीही किंवा सर्व काही, एवढं त्याचा अर्थ होतो. सर्व काही, जेवढे पण, काहीही, काहीही कर, काहीही. फॉर एक्झाम्पल जर घेतो म्हटलं बघा, व्हॉटचं एक्झाम्पल इथे आहे. डू वेल व्हॉट एव्हर, डू वेल व्हॉट एव्हर यू डू, डू वेल व्हॉट एव्हर यू डू. तुला जे पण काही करायचं आहे तू ते चांगल्या पद्धतीने कर, चांगलं कर. किंवा काहीही असो ते तू चांगला कर, किंवा काहीही कर पण चांगला कर, अशा पद्धतीचा अर्थ होतो व्हॉट एव्हर. वेन एव्हरचा अर्थ होतो जेव्हा पण किंवा जेव्हा कधी पण. जेव्हा पण तुला भेटायचं वाटते तेव्हा तू भेटू शकतेस. जेव्हा कधी पण तुला भेटायचं आहे तू भेटू शकते. जेव्हा कधी पण तुला गाडी पाहिजे, बाईक पाहिजे, काय पाहिजे तू मागू शकतेस. जेव्हा कधी पण, या अर्थी वेनचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल तर इथे बघतो म्हटलं तर वेनचा एक्झाम्पल कुठे आहे? काहीच नाही का रे. वेनचा एक्झाम्पल कुठे गेलं? आहे वेन एव्हर. वेन एव्हर म्हणजे जेव्हा कधी पण किंवा जेव्हा पण तुला भेटायचं तेव्हा भेटू शकते. जेव्हा पण किंवा जेव्हा कधी पण. एक्झाम्पल दाखवू, यू कॅन मीट मी वेन एव्हर यू वॉन्ट. यू कॅन मीट मी वेन एव्हर यू वॉन्ट. तुम्हाला भेटू शकतेस जेव्हा कधी पण तुला वाटलं तेव्हा तुम्हाला भेटू शकतेस. जेव्हा कधी पण किंवा जेव्हा पण तुला वाटलं तेव्हा तुम्हाला भेटू शकतेस. यू कॅन मीट मी वेन यू वॉन्ट. यू कॅन मीट मी वेन यू वॉन्ट. याचे दोन सेंटेन्स तयार होतात. आणि आणखी एक गोष्ट, यू कॅन मीट मी हा एक सेंटेन्स झाला. वेन एव्हर यू मीट हा एक झाला. तुम्ही याला पहिली पण लावू शकता. वेन एव्हर यू वॉन्ट यू कॅन मीट मी, वेन एव्हर यू वॉन्ट यू कॅन मीट मी.
इथे पण पहिला पण डू वेल व्हॉट डू वॉन्ट, त्याला आपण असं पण म्हणू शकतो, व्हॉट डू वॉन्ट डू वेल, व्हॉट डू वॉन्ट डू वेल, आपण असं पण बोलू शकत होतो. म्हणजे चालते, काय फरक पडणार नाही, बोलण्या चालण्यात काही दिक्कत जात नाही. ठीक आहे. दुसरं आहे हु एव्हर, वेअर वेअर एव्हर. वेअर म्हणजे कुठे, वेअर म्हणजे कुठे, आणि वेअर एव्हर म्हणजे वेअर एव्हर म्हणजे जे ते कुठे. वेअर म्हणजे कुठे आणि वेअर एव्हर म्हणजे जे ते कुठे, जे पण, जिथे कुठं पण, जे पण, तुला कसं पण. एक्झाम्पल जर पाहायचं म्हटलं याचं, तर काय आहे ना, कुठे गेलं वेळ, वेन एव्हर, व्हॉट एव्हर, वेन एव्हर, व्हॉट एव्हर, वेन एव्हर, कुठे गेला बे यार, इकडे वेअर एव्हर. वेअर 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 एव्हर म्हणजे काय होते, वेअर म्हणजे कुठे आणि वेअर एव्हर म्हणजे जिथे कुठे, जिथे कुठे. काय वाक्य, यू मे बी हॅपी वेअर एव्हर यू गो, यू मे बी हॅपी वेअर एव्हर यू गो, दिस इज माय ब्लेसिंग. वेअर वेअर म्हणजे कुठे आणि वेअर एव्हर म्हणजे कुठे. सेंटेन्स बघतो म्हटलं, कुठे गेला रे, यू मे बी हॅपी वेअर एव्हर यू गो, जिथं पण कुठं तू जाशील तिथे तू हॅपी राहा, हॅपी राहा. कदाचित तू हॅपी, यू मे बी हॅपी वेअर एव्हर यू गो, तू जिथं पण कुठे जाशील कदाचित तू तिथे हॅपी राहशील. दिस इज माय ब्लेसिंग, हा माझा आशीर्वाद आहे, हा माझा आशीर्वाद आहे. आपण असं पण म्हणू शकत होतो, कसं, वेअर एव्हर यू गो यू मे बी हॅपी, दिस इज माय ब्लेसिंग. इकडं तिकडं म्हणू शकता, बोलण्यात चालण्यात काही दिक्कत होत नाही. ठीक आहे. हा झालं वेअर एव्हर. त्याच्यानंतर काय, हु एव्हर. हु एव्हर म्हणजे हु म्हणजे कोण, हु म्हणजे कोण, आणि एव्हर म्हणजे जो कोणी. हु म्हणजे कोण होते आणि हु एव्हर म्हणजे जो कोणी किंवा जो पण, जो कोणी पण, किंवा कोणीही. याचा वाक्याचं बघतो म्हटलं तर कुठे गेला बघ, हे बघ, whoever commits a mistake, whoever commits a mistake must be punished. Whoever, whoever, whoever commits a mistake must be punished. जो कोणी चूक करेल, मिस्टेक करेल, चूक करेल, त्याला अवश्य 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 सजा होणार, शिक्षा होणार, असं म्हणत आहे. जो कोणी पण, जो कोणी मिस्टेक करेल, चूक करेल, त्याला पनिशमेंट अवश्य होणार, त्याला शिक्षा अवश्य होणार. हु एव्हर या ठिकाणी तुम्ही दुसरा वर्ड पण वापरू शकता, क्या, काय, एनीवन हु, एनीवन हु. इथं एनीवन हु पण चालते, पण आपण हु एव्हरचा अर्थ शिकत आहोत, त्यामुळे आपण हु एव्हर लिहिला. इथं एनीवन हु पण चालते, एनीवन हु कमिट्स ए मिस्टेक मस्ट बी पनिश्ड, असं पण होते. त्याच्यानंतर विच एव्हर. विच एव्हर म्हणजे काय, विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते. विच एव्हर म्हणजे काय, जो कोणी, जो कोणता पण, जो पण, जो कोणता पण, काही पण, कोणताही. विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते. विच एव्हर म्हणजे जो काही पण, कोणत्याही प्रकार, कोणताही, कोणता पण. फॉर एक्झाम्पल जर म्हटलं विच एव्हरचं, यू मे टेक विच एव्हर यू लाईक, यू मे टेक विच एव्हर यू लाईक, यू मे टेक विच एव्हर यू लाईक, असं पण म्हणू शकतो. विच एव्हर यू लाईक यू मे टेक म्हणजे तुला जे पण काही पसंत आहे ते तू घे, ते तू घेऊ शकतेस किंवा घे, जे तुला पसंत आहे ते तू घेऊ शकतेस. यू मे टेक विच एव्हर यू लाईक, किंवा विच एव्हर लाईक, विच एव्हर यू लाईक, यू मे टेक, तुला जे पसंत आहे ते तू घेऊ शकतेस. या पद्धतीचा विच एव्हर होता. हाव एव्हर, हा इथे जागा नसल्यामुळे हाव एव्हरचा काय सेंटेन्स लिहिला. हाव एव्हर म्हणजे काय होते, जसे पण. हाव म्हणजे कसा, कसे, कसे. हाव एव्हर म्हणजे जसे पण, कोणत्याही प्रकारचे, कोणत्याही प्रकारचे. फॉर एक्झाम्पल जर घेतो म्हटलं तर हाव एव्हर यू कांट बीट मी, यू कॅन नॉट बीट मी, हाव एव्हर युअर, हाव एव्हर हा युअर फ्रेंड. तुझे कोणत्याही प्रकारचे जरी मित्र असले तरी तुम्हाला मारू शकत नाहीस. हाव एव्हर या पद्धतीचा या पद्धतीचा WH वर्ड सोबत युअरचा वापर केला असता असे अर्थ तयार होतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा, आणि व्हिडिओला शेअर करा. काही कमेंट्स करा, कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर पण करा. नमस्कार.